अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्वांना शुभ सकाळ मंडळी. निलिमा उंबरकर यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की आम्ही अक्कलकोट ते गाणगापूर देवदर्शनाकरिता निघालेलो आहोत. आता आम्ही पोहोचलेले आहोत सोलापूर स्टेशनला. बघू शकता तुम्ही, इथून पुढे जायचं आहे आम्हाला गाणगापूरला दत्त महाराजांच्या दर्शनाकरिता. या व्हिडिओमध्ये आज तुम्हाला त्रिवेणी संगम, त्याचसोबत श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण आणि दत्त महाराजांचं दर्शन सर्व बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओ स्किप करू नका, पूर्ण कंटिन्यू पहा. सोलापूर स्टेशनच्या बाहेर पडून सर्वात आधी फ्रेश झालो. त्यानंतर मुलांना नाश्ता दिला. आम्ही सुद्धा चहा घेतला. त्यानंतर आम्हाला जायचं होतं गाणगापूरला दत्त महाराजांच्या दर्शनाकरिता. पण अचानक चेन्नई ट्रेन ही कॅन्सल झालेली होती. मग आम्ही टॅक्सी आणि बस बघितली. पण इथून गाणगापूर येथे जाण्याकरिता 3 ते 4 तास लागतात. मग आम्ही विचार केला की इतका वेळ जाण्यापेक्षा 11:30ला सोलापूर येथून गाणगापूरकरिता ट्रेन होती. त्याच ट्रेनने इथून पुढचा प्रवास आम्ही केला. गाणगापूरला उतरल्यानंतर श्री गुरुपीठ त्र्यंबकेश्वर नाशिक या संस्थेचं सुद्धा इथे स्वामी महाराजांचं केंद्र आहे. त्या केंद्रामध्ये मी नेहमी येत असते. ज्यावेळी पण गाणगापूरला दर्शनाकरिता येते तेव्हा याच केंद्रामध्ये निवासाकरिता थांबत असते. कारण इथे सर्व सेवेकरी मराठीमध्ये बोलतात. गाणगापूरमध्ये आपण मराठी माणसं आल्यानंतर सर्वात मोठा एकच प्रॉब्लेम येत असतो, तो म्हणजे भाषेचा. इथली भाषा आहे कन्नड, कर्नाटक. ती भाषा आपल्याला कळत नाही, त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो. मागच्या वेळी जेव्हा मी आली तेव्हा मला इथल्या गुरुजींनी सांगितलं होतं संगमावरती श्री त्र्यंबकेश्वर येथील सुद्धा एक स्वामी महाराजांचा मठ आहे. तिथे खूप छान सुविधा आहे आणि त्यावेळेपासून मला या मठाची माहिती मिळालेली आहे. इथे आपल्याला राहण्याची सोय फार चांगली आहे. त्यासोबतच केंद्रामध्ये 2 वेळेचं जेवणसुद्धा आपल्याला मिळतं. फिल्टरचं पाणीसुद्धा आहे. आता आपण पोचलेलो आहोत सेवेकरी निवासस्थान येथे. सर्वात आधी काउंटरला पोचल्यानंतर आम्ही आमचे आधार कार्ड जमा केले आणि रूमचे चार्जेस होते फक्त 800 रुपये. एका रूममध्ये आम्ही 5 जणं राहणार होतो. बघू शकता तुम्ही, छान खॉट होती, त्यावरती गादी, उशी, सोबत बाजूला कचऱ्याचा डस्टबिन, पाण्याच्या बादल्या, अशा बऱ्याच सोयी होत्या आणि आंघोळीकरिता इथे गरम पाणीसुद्धा मिळते. बॅग रूममध्ये ठेवून घेतल्या. त्यानंतर आम्ही सर्वजण निघालो त्रिवेणी संगम येथे. बघू शकता तुम्ही, आता आपण इथे येऊन पोचलेलो आहोत. गाणगापूर क्षेत्र हे केवळ एक तीर्थयात्रा नाही, तर इथे श्रद्धा, भक्ती, गुरुकृपेचा अनुभव देणारी पवित्र भूमी आहे. इथे आल्यावरती मनातील अस्वस्थता कमी होत जाते आणि भक्तीची भावना अधिक दृढ होत जाते ना. श्री स्वामी समर्थ. आजच्या माझ्या दिवसाची सुरुवात त्रिवेणी संगमापासून झालेली होती. संगमावर पोचल्यानंतर शांत वातावरण, नदीकाठी वाहणारे वारे, दत्तनामाचा गजर आणि भक्तीची श्रद्धा पाहून मनाला खूप शांतता वाटली. दिवाळीच्या वेळेला मी इथे ऑक्टोबर महिन्यामध्ये मागच्या वर्षी श्री गुरुचरित्र 3 दिवसाचं पारायण केलं होतं. त्यावेळेस जे नदीला पाणी आहे, ज्या आपल्याला इथे पायऱ्या दिसत आहेत तिथेपर्यंत होतं. पण आता चक्क नदीचं पाणी पूर्ण आटलेलं आहे. बघू शकता तुम्ही, अक्षरशः मला बघून खूप आश्चर्य वाटलं की इतकी मोठी ही नदी आहे, इथे अचानक पाणी कसं नाही. तिथल्या आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली. त्यांनी सांगितलं आमच्याकडे पाऊस नाही, त्यामुळे इथे पाणी नाही आहे. मागच्या वेळेस या पाण्याला बघून मी सुद्धा खूप घाबरली होती. कारण की इथे आल्यानंतर जोपर्यंत आपण संगमावरती आंघोळ करत नाही किंवा पाय धुत नाही तोपर्यंत आपलं दर्शन पूर्ण होत नाही असं बोलतात. संगमावर पोचल्यानंतर एका दुकानामध्ये सर्वात आधी मी दिवा घेतला तुपाचा. त्यासोबतच श्रीफळ आणि फुलं घेतले नदीमध्ये ओटी सोडायला. आता पोचलेला आहोत त्रिवेणी संगम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त असं नामस्मरण करत त्रिवेणी संगम येथे संगम स्नान करून घेतलं. त्या क्षणी मनात एकच भावना होती, दत्त महाराज तुमची कृपा सदैव माझ्या कुटुंबावर राहू द्या. मनाला शांतता आणि समाधान मिळालं. त्यासोबतच वाहत्या पाण्यामध्ये श्रीफळ आणि फुलं सोडून हे आहे त्रिवेणी संगम
आता इथे आम्ही आंघोळ वगैरे केली, नदीला नारळ सोडले, त्याचसोबत दिवा सोडलेला आहे. आणि यावेळेस नदीला जास्त पाणी नाही. मी प्रत्येक वेळी येते ना तेव्हा तिकडे कडापर्यंत पाणी असतं, पण बघू शकता पूर्ण नदी सुकावलेली आहे. आता थोडं थोडं या बाजूला पाणी आहे. हे आहे त्रिवेणी संगम. इथे गाणगापूरला आल्यानंतर सर्वात आधी पायावरती पाणी घेऊ शकतात किंवा आंघोळ वगैरे करू शकतात. संगमेतून बाहेर पडून त्यानंतर एका रूममध्ये जाऊन कपडे चेंज करून घेतले आणि लगेच श्री स्वामीचरित्र सारा अमृत पारायण लावायला घेतलं. सर्वात आधी दत्त महाराजांना नारळ, खडी साखर आणि जे सारा अमृताचा ग्रंथ आहे तो दाखवून घेतला. त्यानंतर जागा शोधली. माझ्याकडे पिवळ्या किंवा लाल कलरचं वस्त्र नाही होतं. बाहेर दुकानामध्ये शोधलं पण ते काही मिळालं नाही. असो, त्यानंतर मी पिशवीवरती ग्रंथ ठेवला, सोबत खडी साखर, बाजूला दिवा लावून घेतला, त्यासोबतच अगरबत्तीसुद्धा. असं म्हणतात ज्यावेळेस आपण जर इथे पारायण करत असेल तर तेव्हा इथे दिवा आणि अगरबत्ती सोबतच असावी, कारण की दत्त महाराज साक्षात इथे दर्शन देत असतात म्हणून. 1 ते 21 अध्याय श्री स्वामीचरित्र सारा अमृत पारायण कसं पूर्ण झालं हे मला कळलंच नाही. ज्यावेळेस मी पारायणाकरिता बसली त्यावेळेस गुरुकृपेचा अनुभव येत होता. हा ग्रंथ भक्ती, श्रद्धा, सेवा, संयम आणि गुरुवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे. पारायण करताना वेळ कसा गेला हे मला कळलंच नाही. मन पूर्णपणे स्वामीमय झालेलं होतं. पारायण पूर्ण झाल्यानंतर मी पवित्र औदुंबर वृक्षाकडे गेले. दत्त संप्रदायात औदुंबर वृक्षाला अत्यंत पवित्र स्थान आहे. मी औदुंबर वृक्षाला प्रदक्षिणा घातल्या. प्रत्येक प्रदक्षिणेसोबत श्री गुरुदेव दत्त असा नामजप सुरू होता आणि अंगावरती काटासुद्धा येत होता शेवटच्या क्षणाला. कारण की प्रवासामुळे म्हणा किंवा कशामुळे मला काहीच कळत नाही होतं, पण प्रत्येक फेरीसोबत मन अधिक शांत आणि स्थिर, प्रसन्न होत गेले. त्या क्षणी भक्ती आणि गुरुकृपेची अनुभूती सोबत होती. संगमावरून पारायण संपल्यानंतर आम्ही आलो जिथे आम्ही रूम घेतलेली होती तिथे. पोचल्यानंतर सर्वात आधी लवकर सगळेजण फ्रेश झालोत. नंतर आलो आहोत दत्त महाराजांच्या दर्शनाकरिता गावामध्ये. बघू शकता तुम्ही मंदिर किती मोठं आहे आणि इथे तुम्हाला मराठी आणि कन्नड ह्या दोन्ही भाषा ऐकायला मिळतात. आता आपण पोचलेलो आहोत मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये. मंदिरात प्रवेश करताच घंटानाद आणि भक्तिमय वातावरणाने मन एकदम भारावून गेलेले होते. श्री दत्त महाराजांचे दर्शन घेताना मनात कृतज्ञतेची भावना दाटून आली. त्यांच्या चरणी नम्र प्रार्थना केली. दत्त महाराज, सदैव तुमची कृपा माझ्या कुटुंबावर सर्वांवर अशीच राहू द्या. इथे दर्शनाकरिता खूप दुरून दुरून लोक येतात. तुम्ही बघू शकता त्या मुलीला काहीतरी बाहेरचं झालेलं आहे म्हणून ती तशी वरती खांबावरती चढलेली आहे. आता हे आहे दत्त महाराजांचं दर्शन. त्यानंतर आम्ही बाहेरच्या आवारामध्ये बसलो आणि थोड्या वेळाने आरती होती आणि पालखीसुद्धा होती. तो व्हिडिओ मला घेता आला नाही, त्याकरिता क्षमा असावी. इतकं छान दर्शन आम्हाला दत्त महाराजांनी दिलं. तुम्हाला पण गाणगापूरला यायचं असेल ना तर नक्की दर्शनासाठी या. इथे खरंच साक्षात दत्त महाराज दर्शन देतात. त्यानंतर आम्ही फोटोशूट वगैरे केला आणि लगेच गेलो रूमकडे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढच्या अक्कलकोटच्या प्रवासा व्हिडिओ.